विदर्भातील नागपंचमी सणाला विशेष धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. नागपंचमी केवळ पूजेसाठी नाही, तर शेती, निसर्ग आणि लोकपरंपरेचा सन्मान करण्याचा एक सण म्हणून पाहिला जातो. विदर्भ हा कृषीप्रधान भाग आहे. नागपंचमीला श्रावण महिन्यात पावसाळ्याच्या वेळी येतो. शेतकरी सरपांना धरतीचे रक्षण मानतात. विदर्भात अनेक ठिकाणी नागोबाच्या जागा आहेत. नागोबाच्या जागा म्हणून ओळखल्या जातात. नागपंचमी हा एक पवित्र दिवस मानला जातो. आणि त्यामुळे काही ठिकाणी या दिवशी अन्न फक्त उकडलेले जाते किंवा गोड खाल्ले जाते. तवा, कढई, लोखंडी वस्तू वापरल्या जात नाहीत. आणि या दिवशी जे आहे हे विदर्भामध्ये गोड म्हणून शिरा बनवला जातो आणि पुरी आणि बटाट्याची भाजी सुद्धा बनवली जाते. तर त्यासाठी आपण सर्वात आधी शिरा बनवून घेऊ. त्यामध्ये आपण एक पॅन ठेवलं, पॅनमध्ये तूप टाकलं, तुपामध्ये 1 वाटी रवा टाकला. तो रवा छान प्रकारे भाजून घेतला. त्यानंतर रवा भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर साखर टाकली. त्यामध्ये नंतर खोबरं खीस टाकलं, विलायची टाकली आणि तो छान प्रकारे जो आहे तो परतून घेतला आणि अशा प्रकारे आपला शिरा जो आहे तो रेडी झाला. त्यानंतर आपण पटापट ज्या कणिक होती ती भिजवून घेतली. ती 10 ते 15 मिनिट मुरू दिली आणि त्यानंतर त्याच्या पुऱ्या सुद्धा तयार करून घेतल्या आणि एका कुकरमध्ये आपण बटाटे सुद्धा उकडायला टाकले होते आणि ते बटाटे उकडल्यानंतर आपण बटाट्याची भाजी सुद्धा बनवून घेतली. अशा प्रकारे आज आपला नागपंचमीचा